मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ अनेक महिलांनी आतापर्यंत घेतला आहे। काही लाभार्थी महिलांना यामध्ये काही अडचणी आल्या होत्या। काहींना ई-केवायसी करता आली नव्हती, म्हणून पुन्हा ई-केवायसीचा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता 31 मार्चची मुदत वाढ देण्यात आली आहे। ज्या महिलांनी आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली त्यांना पुढील हप्ता बँकेत कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे। यावर महिला व बालकल्याण विभागाच्या नव्या स्पष्टीकरणामुळे आता महिला लाभार्थ्यांमध्ये संभ्रम वाढला आहे। लाडक्या बहिणींना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत करण्यात आली आहे। यामध्ये महिलांना स्वावलंबी बनवणं तसेच कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावणं हा या योजनेमागचा उद्देश आहे। पण लाभ वितरणाच्या प्रक्रियेत ई-केवायसी अनिवार्य असल्यामुळे महिलांना याचा लाभ घेता येत नाही। याचे कारण प्रशासकीय मान्यतेच्या अटी, त्यामुळे अनेक महिलांचे हप्ते रखडले आहेत। महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही। राज्य शासनाने हा लाभ इतरांपर्यंत पोहोचावा आणि इतर बनावट अर्ज थांबवण्यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरू केली। त्यामध्ये महिला लाभार्थीचा आधार क्रमांक, बँकेचे खाते, मोबाईल क्रमांक याची पडताळणी केली जाते। मात्र ही प्रोसेस करताना ग्रामीण भागात अडचणी येत आहेत। त्यात इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव, तांत्रिक त्रुटी, आधार बँक लिंक नसणे, OTP जाण्यामध्ये अडथळे येणे अशा अडचणींमुळे महिला नाराज झाल्याचे चित्र पाहायला मिळते। याच पार्श्वभूमीवर ई-केवायसीची मुदत वाढवण्यात आली आहे। आता ई-केवायसी दुरुस्तीची मुदत ही 31 मार्च 2026 पर्यंत असणार आहे। ज्या महिलांची ही प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांचे पैसे एकत्र जमा होतील का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे। त्यावर महिला व बालकल्याण विभागाकडून देण्यात आलेल्या स्पष्टीकरणामुळे लाभार्थ्यांमध्ये नाराजी आहे। त्यांच्या मते ज्या महिलांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी केली जाणार आहे। त्यानंतर अंतिम मान्यता मिळेल आणि मगच रखडलेले हप्ते त्यांच्या बँक खात्यात दिले जाणार आहेत। त्यांना लगेच पैसे मिळणार नाहीत। 31 मार्च नंतरच हप्ता देण्यात येईल अशी शक्यता आहे। त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी प्रतीक्षा करावी असं सांगण्यात आलं आहे। तुम्हाला जानेवारी महिन्याचा हप्ता मिळाला का? कमेंटमध्ये नक्की सांगा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।